नवीन वर्ष 2026 मध्ये काहीतरी करून दाखवायचंय. कोणत्याही बाबतीत असो, सारखं वेट लॉस, वेट लॉस, वेट लॉस असंच नाही, पण स्वतःला हेल्दी बनवायचं आहे. स्वतःचं काय टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे. कुणाचं परीक्षेसाठी मार्क्सचं असेल, कुणाला कंपनीमध्ये ग्रोथ करायची असेल, कुणाला काहीतरी बनायचं असेल, कुणाला तरी वर्षात सुरू झाल्यानंतर काही ना काही प्रत्येकाचं प्लॅनिंग असेल, कुणाला बाहेर फिरायला जायचं असेल, कुणाला अजून काय करायचं असेल, तर प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असलं पाहिजे. जेव्हा आपण स्वप्न बघतो तेव्हा त्यासाठी स्वप्न बघितल्यानंतर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते. त्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. आता 2026 आलेलं आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. नवीन सुरुवात आहे. आता म्हणण्याची गरज नाही, की सोमवारी करतो, मंगळवारी करतो, उद्या करतो, 1 तारखेपासून करतो. नवीन वर्ष आलं आहे. 2026 ला सुरुवात करायची आहे आणि 2027च्या आधी परफेक्ट हेल्दी माणूस, हेल्दी व्यक्ती म्हणून आपल्याला या जगामध्ये वावरायचं आहे. तर ज्यांना ज्यांना असं काही स्वप्न पूर्ण करायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सुद्धा माझं एक टार्गेट ठेवणार आहे आणि त्याच्यानुसारच वागणार आहे. अगदीच वर्षभर असं स्ट्रिक्ट काही फॉलो करणार नाही. पण या वर्षाच्या सुरुवातीला सुरुवात करणार आहे आणि या वर्षामध्ये मला जे साध्य करायचंय ते मी साध्य करून दाखवणार आहे. मी सुरुवातीला 21 दिवसाचं चॅलेंज घेणार आहे वेट लॉससाठी. त्याच्यामध्ये मी काय फॉलो करणार आहे, काय नाही फॉलो करणार आहे, हे सगळं मी सांगणार आहे. त्यामुळे जे कोणी नवीन असतील, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, मी कोणी डॉक्टर नाहीये, न्यूट्रिशनिस्ट नाहीये, डायटिशियन नाहीये, योगा कोच नाहीये. मी एक तुमच्यासारखी घरात राहणारी, ऑफिस करणारी, 8 ते 9 तास ड्युटी करून घर सांभाळणारी, माझ्या मुलीला सांभाळणारी, कुणाच्याही जीवावर न राहता मी स्वतः सगळं बनवणारी, घरातली कामं करणारी एक गृहिणी आहे, जिनं स्वतःच्या पद्धतीनं वेट लॉस केलेला आहे. आणि त्याच गोष्टी मी प्रत्येक शेअर करत असते. ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत त्या गोष्टी मी अभ्यास करून सांगत असते. प्रत्येकाचा कॉन्फिडन्स वाढवणं आणि प्रत्येकाला हेल्दी बनवणं माझं ध्येय आहे. आपण जर स्वस्थ राहिलो तर आपला परिवार स्वस्थ राहील. आपल्यावर आपली मुलं डिपेंड आहेत. तर कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी स्वतःला फिट बनवायचं आहे. जगासाठी नाही, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या आईबापासाठी, आपल्या घरातल्यांसाठी आपल्याला हेल्दी व्हायचं आहे. त्यामुळं जे कोणी याच्यामध्ये तयार आहेत, पब्लिकली चॅलेंज करायला तयार आहेत, अगदी हेल्दी पद्धतीने कोणत्या नाश्ता स्किप न करता, पोटमारा न करता, कोणतंही स्ट्रिक्ट रिच असं डाएट न करता, ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि फ्रिक्वेंटली आपल्याला कमेंट पडल्या पाहिजेत एवढ्या, आणि त्या कमेंट रिअल असल्या पाहिजेत. रिअल म्हणजे आज कमेंट केली उद्या विसरून गेलं असं नाही. थोडे दिवस राहिलेले आहेत 2025 संपायला. तोपर्यंत काय करायचंय ते करून घ्या. पण 1 तारखेपासून ज्याला कुणाला वेट लॉस करायचंय त्यांना माझ्या पद्धतीनं फॉलो करायचंय ते फॉलो करू शकतात. मी असं वेगळं काही करणार नाही. जे खाणार ते तुम्ही खाल्लं तरी चालेल, तुमच्या घरातलं खाल्लं तरी चालेल. पण जे कुणी तयार आहे त्यांना प्रामाणिकपणे कमेंट करायची, गपचूप बसायचं नाहीये. कमेंट करायची, पब्लिकली चॅलेंज करायचे, स्वतःचं वजन, टार्गेट आणि कुठपर्यंत किती महिन्यामध्ये हे. आता मी तुम्हाला सांगते, एखादा म्हणेल 10 किलो एका महिन्यामध्ये नाही. हेल्दी वेट लॉस करायचं आहे मंथली 2.5 ते 3 किलो वेट लॉस. जास्तीत जास्त 4 किलो, 4 किलोपेक्षा जास्त वेट लॉस हेल्दी मानला जात नाही. ठीक आहे, सुरुवातीला वॉटर रिटेन्शनमुळे वेट लॉस जास्त होतो, त्याचा काही फरक पडत नाही. नंतर वेट लॉस हेल्दी पद्धतीने 2 ते 3 किलो पर मंथ एवढाच होतो. मी स्वतःला काय चॅलेंज करणार आहे ते तुम्हाला सांगते. तुम्ही तुमचं चॅलेंज तिथं करायचंय, आपण प्रयत्न करायचे. आता टार्गेट टार्गेट कसं सेट करायचं सांगते. पहिलं चॅलेंज असणार आहे 21 दिवसांचं. ऑलरेडी 21 डे चॅलेंजसाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यावरही भरपूर जणांचा रिस्पॉन्स आलेला आहे, पण प्रामाणिक रिस्पॉन्स पाहिजे आपल्याला. मला सुद्धा वाटेल की मी तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण सगळे एकत्र आहोत. वेट लॉस काही कुठं जाण्याची गरज नाही, काय स्पेशल
विकत घेण्याची गरज नाही. वजन कमी करण्यासाठी आपण घरगुती, जसं की आपण कुठल्यातरी क्लासला जातोय आणि सगळं फॉलो करतोय, असं आपण फॉलो करायचं आहे. तर मी स्वतःसाठी चॅलेंज घेणार आहे, की मला या महिन्यामध्ये, आता तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी 18 किलो वेट लॉस केलेलं आहे. सुरुवातीला वॉटर रिटेन्शनमुळे माझं वजन प्रॉपर सुरुवातीला 5 किलो, नंतर 3 किलो असं हळूहळू कमी झालं. पण आताची जी माझी स्टेज आहे त्याप्रमाणे मला फक्त 7 किलो वेट लॉस करायचं आहे. मी 67 किलो आहे आणि मला 60 किलोवर यायचं आहे. त्यामुळे मी टार्गेट पकडताना छोटं पकडायचं. मोठं टार्गेट तुम्ही पकडलं आणि ते जर पूर्ण नाही झालं तर कॉन्फिडन्स लो होतो आणि कॉन्फिडन्स जर आपला लो झाला ना तर आपण सगळं स्टॉप करतो. त्यामुळे पकडताना टार्गेट कमी पकडायचे. आता ज्यांना खूप सारा वेट लॉस करायचा आहे 15-20 किलो, त्यांनी टार्गेट 4 किलोपर्यंत पकडायचं आहे. मी माझं टार्गेट पकडलेलं आहे 2 ते 2.5 किलो. एक मोजमापाची ती पट्टी घ्या. कंबर, छाती, पोट, दंड काय मोजायचंय ते मोजा. एखादा ड्रेस ठेवा, समजून घ्या तो आपल्याला कुठून बसतोय कुठून नाही, तो नंतर बसतोय का बघा. वजन काटा असते तर वजन काट्याने वजन मोजून बघा. आणि 1 जानेवारीपासून जे कोणी या जर्नीमध्ये येणार आहे त्यांनी कमेंट करा आणि इथून पुढं मी जे चॅलेंज घेणार आहे ते पूर्णपणे ऐका. आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते मी काय करणार आहे आणि काय करणार नाही. डूज अँड डोंट्स मी तुम्हाला सांगते. महत्वाचं म्हणजे डोंट्समध्ये तुम्हाला सांगते. नाही, आधी आपण पॉझिटिव्ह घेऊया. पॉझिटिव्ह गोष्टी आपण डूज काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. मी मी पुढचे 21 दिवस नाही, आयुष्यभरच आहे, पण स्टार्टिंगला आपण 21 दिवस, नंतर आपण 7 दिवसांचा गॅप द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत, ज्या जुन्या ताई आहेत, त्यांना अंदाज आलेला आहे. त्यांचं खूप जणांचं वेट लॉस झालेलं आहे. पण त्यांना अंदाज आला की आपण कसं वेट लॉस करतो. आता 21 दिवस मी काय काय करणार आहे ते सांगते, नंतर काय काय नाही करणार ते सांगते. 21 दिवस म्हणजे हे कंटिन्यू फॉलोच करायचे. मी प्रॉपर झोप घेणार आहे. 21 दिवस मी व्यवस्थित, हे आयुष्यभरच करायचंय पण मी सांगते त्यातलं त्यात लक्षात राहण्यास. मी प्रॉपर झोप घेणार आहे. मी व्यवस्थित पाणी पिणार आहे. मी 2 ते 2.5 तास रोज चालणार आहे. मी अजिबात सुद्धा कोणताच स्ट्रेस घेणार नाही. मी रोज 15 मिनिटं ध्यान करणार आहे. मी मध्ये सांगते काय करणार आहे ते. मी अजिबात सुद्धा निगेटिव्ह विचार करणार नाही. माझ्याकडे पेशन्स असतील, सातत्य असेल. मी कुणाच्या तरी बोलण्याकडे, माझ्या निगेटिव्ह जे बोललं जातं त्याच्याकडे लक्ष देणार नाही. हे मी हो म्हणजे माझे डूज आहेत. आता डोंट्समध्ये जरा जास्त ऑप्शन आहे. डूजमध्ये तुम्हाला सांगते, आहारामध्ये फायबर्स, प्रोटीन्स, मिनरल्स याचा कसा समावेश करता येईल हे बघणार आहे. ह्या गोष्टी डूजमध्ये. डोंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 21 दिवस बाहेरचा एक कणही खाणार नाही. बाहेरचा इन द सेन्स पॅकेट फूड्स, बेकरीचे प्रोडक्ट काही खाणार नाही. 21 दिवस साखरेचा एक दाणाही खाणार नाही, एक्सेप्ट कार्यक्रमात ते पण कंट्रोल ठेवायचा. अगदी आपल्या शेजारी कोणी पाहुणा बसलाय तर तसं काही करायचं नाही, खायचं. पण साखरेचा दाणा खाणार नाही 21 दिवस. पुढचे येणारे 21 दिवस मी मैद्याचा कोणताच पदार्थ खाणार नाही. नव्हे, मी घरात मैदाच आणणार नाही. बाहेर जावंच लागलं, हॉटेलला जावंच लागलं, कुणाच्या कार्यक्रमात जावंच लागलं तर मी तिथं व्हीटचा, गव्हाचा ऑप्शन चूज करेल. तिथं ऑप्शन्स नसेलच तर मी पोर्शन कंट्रोल जेवण करेल. त्याच्यानंतर मी सॉरी, नॉट चाललंय ना आपलं, खाणार नाही वगैरे चाललंय. तुम्ही समजून घ्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजून घ्या मी काय बोलते ते. मीठ, मी अजिबात सुद्धा वरून मीठ घेणार नाही. अजिबात वरून मीठ घेणार नाहीये मी. अजून काय करणार नाहीये मी. ओके, ठीक आहे, मी लिहून ठेवलेले आहेत पॉईंट. तुम्हाला राहतं म्हणलं बघून सांगते. हे बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या, मग काय होतं, विसरून जातात गोष्टी. परत तुम्ही म्हणता हे सांगितलं नाही, ते सांगितलं नाही. जे करते ते लिहून सांगा, नाही तर काय डोक्यात जाण्याशी मतलब आहे किंवा आपल्याला कळण्याशी मतलब आहे. डिटॉक्सिफिकेशन, बॉडी डिटॉक्सिफिकेशनकडे लक्ष देणार आहे. चहा अजिबात पिणार नाही, म्हणजे गोडचा संबंध येत नाही, दुधाचा नाही. दूध पेईल बिना साखरेचं, चहा नाही, चहा पावडर, दूध मिक्स अजिबात नो.
नो मीन्स नो, बिना साखरेचं नाही, बिना गोडाचं नाही, कसलाच नाही, गुळ नाही, साखर नाही, काहीच नाही. गुळ आणि साखरेमध्ये सेमच कॅलरी असतात, काही फरक पडत नाही. आता मग काय काय कमेंट येतात, गुळाची आमटी करताना मग त्यात गुळ नाही का टाकायचा, असं करायचं नाही. हे बघा, सगळं रेग्युलर करायचं. सेपरेट जे आपण करून स्वतःला खातो ना ते खायचं नाही फक्त, म्हणजे सेपरेट गुळ, चहा, साखर हे. आता चिंच गुळाची आमटी म्हणाल टाकायचं, तसं काही नाही, एवढं काही नाही. आपल्या घरातल्यांना खायचंय, आपल्यासाठी त्यांचा कशाला उपास मारा करतात. अजून गोष्ट, एक बाउल भरून सलाड रोज आहारामध्ये समावेश करणार आहे, रोज. कधी कधी माझ्याकडे सलाद नसते, तुम्ही माझ्या जुन्या ह्याच्यात पण व्हिडिओमध्ये बघितलं, माझ्याकडे 2 दिवस असायचं, 2 दिवस नसायचं, 2 दिवस असायचं, पण मी त्याला काकडी आणि टोमॅटो आणि कांदा हा माझ्याकडे बेस्ट ऑप्शन असायचा, कारण मला पण सलादमध्ये काय एवढा इंटरेस्ट नाही, पण मी खाते. मला तिखट चटपटीत झणझणीत असं जेवण आवडतं. आता अजून अजून तुम्हाला सांगते, मी जेवण करताना टी व्ही, मोबाईल, शेजाऱ्याशी गप्पा, बाजाराशी गप्पा, फोनवर गप्पा काही करणार नाही, शांतपणाने जेवण करेल. मी जेवण करताना किमान अर्धा तास तरी जेवणासाठी वेळ घालवेल. सकाळी अर्धा तास, दुपारी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. नाश्ता कधीही स्किप करणार नाही, संध्याकाळचं जेवण कधीही स्किप करणार नाही. असलं पोट मारा अजिबात करणार नाही. ताटात हे घेतलंय, ह्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, असं काय आहे, तसं काय आहे, अजिबात करणार नाही. तुम्ही अन्नावर प्रेम करायला शिका, अन्न तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही त्याला तोलून मोलून वास घेऊन हे करून त्याच्यातल्या चुका काढत जर खाल्ल्या तर तो सुद्धा तुमच्यावर रागवणार, त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर दाखवणार. तुम्ही लक्षात घ्या, लहानपणी आपल्याला आई ठसका लागायचा, त्याच्या वेळेला त्या मनात काहीतरी गोष्टी आल्या की ठसका लागायचा, तर मनात वाईट काहीच आणायचं नाही. जे खातोय ते चांगलं खातोय का वाईट खातोय हे विचार करण्याच्या आधी करतानाच चांगलं करायचंय. हा, शिळं अन्न खाणार नाही हे वाक्य मी तुम्हाला का सांगते, शिळं अन्न खाणार नाही यापेक्षा घरात लागेल तेवढंच मी अन्न बनवेल. अगदी शिळं राहिलं तर, हे बघा, शहरामध्ये ऑप्शन्स नसतात, खेडेगावामध्ये एखाद्या कुत्र्याला टाकलं तरी चालतं, तर शहरामध्ये एका पक्षाला टाकलं तरी शेजार पदारची शिव्या देतात. त्यामुळे कचऱ्यात टाकण्यापेक्षा, कारण गोरगरिबांना, रस्त्यावरच्या मुलांना ह्या गोष्टी मिळत नाहीत, मग आपण कचऱ्यात टाकणं हे बरं दिसत नाही. त्यामुळं शिळं अन्न खाणं नाही हे मी कधी बोलत नाही, कारण मी स्वतः शिळं राहिलेलं खाते. कारण कसं आहे, मग कचऱ्यात टाकणं बरं दिसत नाही, मग ते मनाला हर्ट होतं की काय कायांना मिळत नाही ना आपण असंच कचऱ्यात टाकतो. त्यामुळं लोक सांगतात शिळं खाऊ नये, पण शिल्लक राहिलं तर खाण्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडं. कचऱ्यात अन्न टाकून डोक्यावर पाप लावून घेण्यापेक्षा, काही काहींना मिळत नाही, मग आपण, आपल्याकडे जेव्हा ऑप्शन नसतो कुणाला देण्याचा, आपण असं बाहेर गेल्यावर देतो, पण घरातलं शिळांना सुद्धा आपण असं कुणाला देऊ शकत नाही ना जाऊ. मग ते सांगते, ताजं आपल्याला देणं होत नाही, मग शिळं देऊ नका. तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा त्याला बाहेरनं काहीतरी घेऊन द्या, बिस्किटचा पुडा द्या, असं करा. पण शिळं अन्न म्हणजे माझ्या मनाला ते पटत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे, शिळं अन्न राहिलं तर खायचं नो ऑप्शन. चपाती सोडेल, भाकरी सोडेल हा काहीच ऑप्शन नाही. फक्त मी चपातीला माझ्या कसलंच तेल लावत नाही, चपातीला मी तेल लावत नाही. आणि ज्या सुक्या भाज्या आहेत, माझ्या घराच्या सुक्या भाज्या मी करते, आपल्या साध्या सुक्या भाज्या, त्या मी तुपात करते. म्हणजे तूप असतं ना आपलं, ते म्हणजे समजलं का, तेल असतं ते उघळतं, असं भाजीतून बाहेर येतं टोमॅटोच्या चटणीतून. तसं तुपाची भाजी सुकी केली ना, ते तूप बाहेर येत नाही, इतकं तूप वापरायचं नाही. अर्ध्याशा चमच्यामध्ये मी जे काय करणार ते तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे, डोंट वरी. आता ज्या पातळ रस्सा भाज्या असतात, नॉर्मली रस्सा भाज्या माझ्याकडे संध्याकाळी खाल्ल्या जातात, रस्सा भाज्या, कारण माझे मिस्टर पण ऑफिसला जातात, आम्ही संध्याकाळीच एकत्र जेवण करतो. त्यामुळं आणि अन्वीला टिफिनमध्ये असतो, त्यामुळं सगळ्यांना आम्हाला सेमच भाजी, तिला कधी कधी कमी वेगळी करते. आता संध्याकाळची जी भाजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं रेग्युलर वापरतो त्याचं एक, आपण म्हणतो ना, चारातला एक भाग फक्त कट करायचं, एवढं तेल. पळीवर घालत असेल तर पाऊण पळी, थोडंसं पोर्शन तेलाचं कमी करायचं, एवढं. महिनाभर मी असं म्हणणार नाही 21 दिवस मी तळलेले पदार्थ खाणार नाही, मी तळलेले पदार्थ खाणार, पण किती, अगदी थोडेसे. 4-8 भजी खाण्याची जी सवय आपल्याला सवय माहीत असते, आपली कॅपॅसिटी माहीत असते, त्याच्यापेक्षा कमी. आता तुम्ही म्हणाल उपवास असतो, घरात खीर बनवायला लागते, बनवायची, चमच्याभर खीर खायची, खाणार, मी पण खाणार. अगदीच 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 एवढं कुणी आपण कुणाचे हे नाहीये की आपल्याला एवढं स्ट्रिक्टली पाळता येईल, पण ह्या सगळ्या गोष्टी मी पाळणार आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पाळणार आहे कमेंट करून सांगा. आहारामध्ये डाळी,
जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंडी, नॉनव्हेज जे काय खायचे ते खा, कडधान्य खा, हिरव्या पालेभाज्या खा, फळं खा. मी तर भात सुद्धा सोडणार नाही हे पण सांगते. माझ्याच्यानं भात सोडणं होणार नाही. मी भात सोडणार नाहीये. मी भात खाऊनच वेट लॉस तुमच्याबरोबर दाखवणार आहे. तुम्हाला माझ्यातले फरक बघायला भेटणार आहे. तुमचे फरक मला बघायला भेटत नाहीत, पण इंस्टाग्रामला मला फोटोज येतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या एका ताईंचं जवळजवळ थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आलेला. म्हणजे वजन कमी केल्यावर किती परिणाम होतात. एका ताईंचं एका ताईंची 43ची कंबर 36 का काय असं काहीतरी मला एवढं आठवत नाही, पण 36 कंबर झाली. मी तुम्हाला ऑलरेडी कमेंट वगैरे वाचून दाखवले. एका ताईंचं थायरॉइडचा रिपोर्ट त्यांचं काहीतरी 80 वगैरे असं काहीतरी वेट होतं, ते 70 किलोवर असं काहीतरी आलेलं. एक्झॅक्ट नाही आठवत आहे. अजून एका दादांचं मला वाटतंय काहीतरी त्यांचा सुद्धा खूप वेट लॉस झालेला. त्यांना सुद्धा कमरेचा त्रास कमी झाला. एका ताईचा अजून तिचा सायटिकाचा त्रास कमी झाला. असं भरपूर तुम्ही कमेंट वाचू शकता. आणि आता ह्या सुद्धा व्हिडिओला तुम्ही कमेंट करायचे. ते वजनाचं सांगू नका कोणाचं किती कमी झालंय, पण कोण कोण तयार आहे हे प्रामाणिकपणे, जे तयार आहेत त्यांनीच कमेंट करायची. खरं सांगते, जे तयार आहेत आणि जे करणार आहेत त्यांनीच कमेंट करायची. जे आज कमेंट करणार आहेत आणि उद्यापासून स्टॉप करणार आहेत त्यांनी अजिबात कमेंट करू नका. प्रामाणिकपणेच कमेंट करायची. जे मनाशी पक्क ठरवणार आहेत आणि जे करणार आहेत ना त्यांनीच कमेंट करायचे. मी तुम्हाला सांगते, मनाशी ठरवलं ना प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं. मी मी जर ठरवलं ना, मी गेल्या वर्षी ठरवलेलं की माझ्या पुढच्या बर्थडेला मी अशी अशी एवढी मोठी दिसते, मी माझ्या मिस्टरांपेक्षा डबल लेवलची मी मोठी दिसते, मी बारीक होऊन दाखवणार, मी बारीक होऊन दाखवलं. तसं एक टार्गेट फिक्स करा. आपण सगळे टार्गेट पार करतो, पण वजन कमी करण्याचं टार्गेट काही कुणाला पूर्ण होत नाही. ते सगळे आता क्रिटिकल वाटतं, त्याला अजिबात क्रिटिकल समजू नका. तुम्ही फक्त फोकस ठेवा. वेट लॉस करायचं आहे आपल्याला, फॅट लॉस करायचा आहे, हेल्दी करायचं आहे. त्याचा आजूबाजूच्या वातावरणावर, आजूबाजूच्या फॅमिलीवर परिणाम नाही झाला पाहिजे असा वेट लॉस करायचा आहे. जगभर बोंबलत बसायचं नाहीये, बाबा मला वेट लॉस करणार आहे, मी हे नाही खाणार, काय नाही. तुम्ही तुमचा फोकस ठेवा. ॲटोमॅटिकच तुम्हाला लोक म्हणतील, अरे तू किती छान दिसतीयस. आपण काय करतो, गावभर गोंधळ करतो, गावभर बसतो ओरडत. आता तुम्ही म्हणाल माझी भाषा अशीच आहे बरं का. गावभर गोंधळ घालत बसतो, नंतर आपलं काही नाही झालं की ते लोक आपल्याला काहीतरी बोलतात. त्यामुळे फोकस, फक्त कमेंट करा मी तयार आहे. कुणाला काही सांगू नका, तुमचं तुम्ही करत राहा. तुम्हाला मनासारखे कपडे घालता येतील, कार्यक्रमामध्ये सगळ्यांना समोर वावरता येईल, तुमचं हेल्थ कंडिशन्स चांगल्या राहतील, तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. तर जे तयार आहेत, प्रामाणिकपणे जे करणार आहेत त्यांनीच कमेंट करा. 4 कमेंट आल्या तरी चालतील, पण त्या प्रामाणिकपणे करणार आहेत त्यांच्याच कमेंट पाहिजे. त्यांचा रेग्युलर ते काय खातात काय नाही हे आपण सगळं शॉर्ट व्हिडिओमध्ये, मी जेव्हा दिवसभराचं माझं रुटीन टाकणार, तुम्ही तुमचं दिवसभराचं रुटीन टाकायचं. मी माझं आता वेट मशीन ज्यांच्याकडे आहे ते टाकू शकतात. मी माझं रोजचं वेट दाखवणार, तुम्ही तुमचं रोजचं वेट मशीन असेल तर दाखवायचं. तुम्ही तुमचा फरक सांगायचा, तुम्हाला हलकं वाटते, भारी वाटते, काय होतंय सगळं दाखवायचं. मी सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या ज्यांना तब्येत कमी करायची आहे त्यांना, आणि कमेंट करा. कोण तयार आहे त्यांनीच फक्त प्रामाणिकपणे. बाकी थँक्यू, बाय बाय.